आणि बातम्यांचा वेगवान आढावा आता घेऊया 100 हेडलाईन्स मधून। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज प्रति महापालिका सभागृहाचं आयोजन। मनसेकडून सर्व पक्ष नेत्यांनाही निमंत्रण। एक दिवसासाठी प्रति महापौर देखील बसवला जाईल। मनसेच्या प्रति सभागृहात सहभागी होण्यास भाजपचा नकार। ठाकरेंच्या सेनेलाही आमंत्रित केल्यानं भाजपचा नकार। उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चेवर चंद्रहार पाटलांचं स्पष्टीकरण। कुडाळमध्ये शिंदेंना भेटल्यावर रंगली होती चर्चा। आपल्या हितशत्रूंनी खोट्या बातम्या पेरल्याचं चंद्रहार पाटलांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाण्यात। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता धन्यवाद मेळाव्याला राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बुलढाणा दौऱ्यावर ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हे आभार मेळावे घेतायत, या उलट जनतेची माफी मागायला हवी, शेळकेंचा टोला। मे महिन्यात राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्त्या होणार। महायुतीमध्ये ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचा प्रभाव, तिथे त्या पक्षाला जवळपास 65 ते 70% पदं दिली जाणार। गिरणी कामगार मुंबईतच घर देण्याच्या मागणीसाठी आग्रही। घरांसाठी मुंबईत जागा शोधून 10 दिवसात अहवाल देण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। शेलू वांगणीत घरं घेण्यास गिरणी कामगारांचा होता विरोध। महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार ई सेवा केंद्राच्या सेवा शुल्कात दुपटीनं वाढ। त्यामुळे शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे। वाढती महागाई लक्षात घेता सेवा शुल्कात वाढ। ठाणे घोडबंदर रोड आजपासून 29 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहणार। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं महामार्ग बंद राहणार। एल्फिन्स्टन पूल 2 दिवस सुरू राहणार। सोमवारी MMRDA कडून बैठकीत तोडगा निघाल्यानंतर पुलाचं काम सुरू होईल। अंधेरीतील गोखले पुलाचं काम पूर्ण झालंय। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता। कुर्ला घाटकोपरमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहील। जलवाहिनी दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी पुरवठा खंडित। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत कामं सुरू राहतील। पश्चिम रेल्वे मार्गावर आज दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12:30 पर्यंत ब्लॉक। या कालावधीत 163 लोकल फेऱ्या रद्द। कांदिवली ते बोरिवली दरम्यान पुलाचं काम असल्यानं ब्लॉकचा निर्णय। CSMT ते सुनाभट्टी या हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:40 पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। ब्लॉक काळात पनवेल ते वाशी आणि CSMT ते गोरेगाव सेवा बंद राहील। रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे मार्गावर मेगा ब्लॉक। त्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या काहीशा विलंबाने धावतील। माथेरानच्या सोयी सुविधांसाठी स्थानिकांचा पुढाकार। रोपवे प्रकल्पाला मंजुरी मिळूनही हा प्रकल्प अद्याप कागदावरच। लवकरात लवकर रोपवे अथवा फिनॅक्युलर सारखा प्रोजेक्ट सुरू करण्याची स्थानिकांची मागणी। आज सकाळपासून राष्ट्रीय क्लाउड सर्व्हिसमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। देशभरातील शासकीय संकेतस्थळांच्या संचालनात क्लाउडची महत्त्वाची भूमिका आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देखील याचा परिणाम झालाय। आज नागपूरमध्ये 100व्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल। त्याआधी नागपूरच्या शिवाजी चौक ते भट सभागृह अशी नाट्यदिंडी। 100व्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीत विदर्भातील पारंपरिक लोककलेचं दर्शन। वाघ्या नृत्य, तमाशा, गोंधळ, संत परंपरांच्या झाक्याचा सहभाग। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा पुण्यात। दगडूशेठ मंदिरात नड्डांकडून गणेश याग। बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथम मान्यता मंजूर। येत्या शैक्षणिक वर्षापासून BSc नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जागोजागी अलर्ट। ISI रेल्वे मार्गांना लक्ष्य करण्याचा कट करत असल्याची माहिती। जम्मू काश्मीरातील मुस्लिमेतर नागरिकांवरही हल्ल्याची शक्यता। लेफ्टनंट जनरल मनोज कुमार यांची भारतीय लष्कराच्या खडक कोअरला भेट। खडक कोअरचे जवान अत्यंत आक्रमकता आणि चपळतेसाठी ओळखले जातात। पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेव्हीची सूचक पोस्ट।
5 युद्धनौकांचा फोटो यात एकत्र दाखवण्यात आला असून पॉवर इन युनिटी प्रेझेन्स विथ पर्पज असं कॅप्शन. जम्मू काश्मीरात आणखी 3 दहशतवाद्यांची घरं पाडली. पुलवामा, कुलगाम, शोपिया भागात होती दहशतवाद्यांची घरं. पहलगाम हल्ल्याशी संबंधित एकूण 5 दहशतवाद्यांची घरं पाडली आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन. रात्रभर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार. गेल्या 24 तासात पाकिस्तानकडून 2 वेळा सीमेवर गोळीबार. सैफुल्ला कसुरीच्या आदेशानं पहलगामचा कट लष्कर-ए-तोयबाच्या 5 कमांडर्सनी रचल्याची माहिती. फेब्रुवारीतच हल्ल्याचं नियोजन. काश्मीरमध्ये मिरपूर आणि रावळकोट शहरात कट रचल्या गेल्याची माहिती उघड. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक. सिंधू कराराला स्थगिती 3 टप्प्यात दिली जाईल. बैठकीत महत्त्वाचा निर्णय. भारताने सिंधू पाणी वाटप करार रोखल्यावर पाकिस्तानी नेत्यांची चिथावणीखोर भाषा सुरू. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तोंची भारताला धमकी. सिंधू नदीत पाणी वाहील नाही तर भारतीयांचं रक्त असेल, भुत्तोची धमकी. अहमदाबादमध्ये बेकायदेशीरपणे राहणारे 400 संशयित परदेशी ताब्यात. पहाटे 3 वाजल्यापासून क्राईम ब्रांचची धडक कारवाई. पाकिस्तानी नागरिक शोधताना मिळाले 400 संशयित. दहशतवाद्यांचा रंग हिरवाच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. पहलगाममधील हल्ल्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. दहशतवाद्याला रंग नाही असे म्हणणारे कुठल्या बिळात बसलेत, राणेंचा घणाघात. महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम. 50 लाख पकडून 50,000 दाखवतात. आमदार संजय गायकवाडांचं पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधान. पोलिसांनी ठरवलं तर सगळं सुतासारखं सरळ होईल, गायकवाड यांचं वक्तव्य. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 332 पर्यटकांना घेऊन 5वं विमान मुंबईत. मंत्री आशिष शेलारही मुंबई विमानतळावर उपस्थित होते. 26 आणि 27 एप्रिलला एअर इंडियाकडून 2 अतिरिक्त विमानं. श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई अशी विमानसेवा. पहलगाममध्ये पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मीरी युवक सय्यदच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेंकडून 5 लाखांची मदत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी शिंदेंनी संवाद साधला. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंगोली बंदची हाक, तर सकाळी निषेध मोर्चाचं आयोजन. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना अहिल्यानगरमध्ये श्रद्धांजली. यावेळी मुस्लिम बांधवांकडून काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध. जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र सादर केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 49 लोकांनी जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याचा सोमय्या यांनी आरोप केला होता. मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाली आहे. त्यामुळे राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, हवामान विभागाचा अंदाज. कर्जत जामखेडसाठी सीना कालव्याचं आवर्तन रविवारपासून पूर्ण दाबानं सोडलं जाणार, तर कुकडीचं आवर्तनही तातडीने सोडण्याचे अधिकाऱ्यांचं आश्वासन. आमदार रोहित पवार यांची माहिती. पाणी जपून वापरा नाही तर भविष्यात पेट्रोल पंपावरून पाणी विकत घेण्याची वेळ येईल. नंदुरबारमध्ये जलसंपदा विभागानं कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरनं लक्ष वेधून घेतलं. रायगडमधील आंबेवाडी ते निवी कालव्याची खासदार सुनील तटकरेंकडून पाहणी. कालवा दुरुस्तीच्या कामांना वेग देण्याच्या अधिकाऱ्यांना तटकरेंच्या सूचना. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 1 ते 4 मे दरम्यान केंद्र सरकारकडून वेव्स 2025 या कार्यक्रमाचं आयोजन. मुंबई महापालिकेच्या 400हून अधिक अभियंत्यांवर या कार्यक्रमाची जबाबदारी आहे. त्यामुळे पावसाळापूर्व कामावर याचा परिणाम होईल. वाशिममध्ये केवायसी नसल्यानं 10,000 शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित आहेत. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घेण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांची हत्येचा प्रयत्न आणि इतर गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर खंडपीठात याचिका. या प्रकरणी सुनावणी पूर्ण. कोर्टानं निर्णय राखून ठेवला. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमध्ये रिक्षावर दरड कोसळली. दरड धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीच प्रशासनानं ग्रामस्थांना दिली होती. मात्र प्रशासनानं कोणतीही दखल न घेतल्यानं ग्रामस्थांचा रास्ता रोको. भंडाऱ्यातील तुमसर पंचायत समितीच्या इमारतीला आग लागली. रेकॉर्ड रूमला लागलेल्या आगीत संपूर्ण कागदपत्र जळून खाक. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट. भंडाऱ्याच्या अड्याळ वन परिक्षेत्रातील लोहारामध्ये 5,000 रोपं जळून खाक झाली. 20 तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. वनाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस.
आणि बातम्यांचा वेगवान आढावा